नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट दिलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की येत्या 2 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु या पीक विम्याचे पैसे 2 दिवस अगोदरच येणार होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसांपासून पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे आजपासून पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे आदेश सुद्धा दिलेला आहे की 2 तासांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर करा। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमचं पीक नुकसान झालेलं असेल तर त्याचा विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत। त्याच्यामुळे सर्वात अगोदर जे पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधवांनो आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांना आज मोबदला सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु या पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी 3 याद्या तयार सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहे। तर त्या 3 याद्यांमध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, तर या पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यासाठी 3 याद्या तयार सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बघा पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे। म्हणजे टोटल मिळून या 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या 3 याद्यांमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 3 दिवसांमध्ये विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 36 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 3 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येऊन जातील, तुमची प्रतीक्षा संपून जाईल। त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या। सोबतच काही प्रमुख बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या बँका सुद्धा बघून घ्या। एकंदरीत आज 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहेत आणि काही प्रमुख बँकेची यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि त्यांचा बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहेत, परंतु या पीक विम्याचे पैसे पिकानुसार मिळणार आहेत। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुमचं ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकानुसार तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे। म्हणजेच ज्यांचे ज्या पिकाचे नुकसान झालेले असेल त्या पिकानुसार पैसे वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली होती आणि त्या शेतकरी बांधवांचा कापूस खराब झालेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना कापूस या पिकासाठी हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे जे शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली होती त्यांच्या कापूस या पिकाचे नुकसान झालेले असेल तर त्यांना
हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन या पिकाची लागवड केलेली होती आणि त्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असेल तर त्यांना आज हेक्टरी 15,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी ज्वारी या पिकाची लागवड केलेली होती आणि त्यांची ज्वारी पिकाचे नुकसान झालेलं असेल, तूर पिकाचे नुकसान झालेलं असेल, मूग पिकाचे नुकसान झालेलं असेल किंवा मूग पिकाचे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, एकंदरीत पिकानुसार तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचे जे पीक आहे त्या पिकानुसार पैसे देण्याचा निर्णय थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आदेश सुद्धा दिलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 2 तासाच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणे या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल, ते शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहे। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव ई पीक पाहणे या पोर्टलवरती नोंदणीकृत असतील त्यांनाच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि ज्या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत ते जिल्हे आणि बँका सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यांमधील असेल त्यांना आज पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी आज काळजी करायची गरज नाही। जरी तुम्हाला आज पैसे आलेले नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत। जरी उद्या आले नाही तर तुम्हाला परवा 100% पैसे सुद्धा येणार आहेत। सोबतच आज ज्या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या 10 बँका सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमचा बँक खातं यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा, शेतकरी बांधवांनो या प्रमुख 10 बँकेमधून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या 10 बँका सुद्धा बघून घ्या। बघा, या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे यस बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 5वी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे ICICI बँक, 8वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 9वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि 10वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। म्हणजे टोटल मिळून या 10 बँकेमध्ये आज पैसे येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या 10 बँकेपैकी आपलं बँक खातं या बँकेपैकी खोललेलं असेल तर त्यांनाच आज पैसे येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे त्यांना सुद्धा पैसे येणार आहे। एकंदरीत 3 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर केले जाणार आहेत। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार आहेत। त्याच्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांनी टेन्शन सुद्धा घ्यायचं नाही। बघा, शेतकरी बांधवांनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।